हॅलो, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे बघा, मी चेहऱ्याचं वॅक्स करून दाखवते तुम्हाला आणि हे कटोरी वॅक्स आहे आणि ह्या वॅक्सचं नाव आहे हनी क्वीन एक्स्ट्रा ग्लो टर्न स्किन सिल्की स्मूथ आणि हे स्ट्रिपलेस वॅक्स आहे जे ऑल स्किन टाईपसाठी आहे. आणि इथं मी बघा अगोदर चेहरा पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर थोडी पावडर लावली आणि हे वॅक्स तुम्ही घरी पण करू शकता. तर बघा, डायरेक्ट लावून ना कशा डायरेक्शनमध्ये ते लावायचं आहे किंवा किती वेळ ठेवायचं आहे. आणि मी ना आता शक्यतो काय करते, जेव्हा पण मला चेहऱ्याचं वॅक्स करायचं आहे ना, तर सगळ्या चेहऱ्यावर लावून घेते अर्ध्या साईडनी आणि मग दुसऱ्या साईडनी वॅक्स लावते. हे दुसऱ्या साईडला वॅक्स लावताना जे पहिलं लावलेलं वॅक्स आहे ते ओढून घेते. आणि हे चेहऱ्याचं वॅक्स इतकं सेफ आहे, म्हणजे एकदम टेन्शन फ्री करा तुम्ही. चेहऱ्यावर कसल्या फुटकुळ्या पिंपल्स वगैरे काही होत नाही, काही साईड इफेक्ट होत नाही. मी खूप साऱ्या कस्टमरला पण हे वॅक्स करते, मी स्वतः पण करते. पण हे मी स्वतःचा व्हिडिओ का दाखवला आहे का तुम्ही घरी तुमच्या हाताने पण करू शकता. आणि जर तुमचं पार्लर असेल तर तुम्ही पार्लरमध्ये पण करू शकता. आता हे मी कस्टमरसोबत बोलत पण आहे माझ्या. हे बघा, कस्टमर पण आलेलं होतं पार्लरमध्ये आणि त्यांनी जेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघितला तर शपथ सांगते त्यांनीसुद्धा ते चेहऱ्याचं वॅक्स केलं माझ्याकडनं. हे बघा, इतकं इझी आहे. फक्त लावायचं आहे, एक 5 ते 7 मिनटं चेहऱ्यावर ठेवायचं आहे आणि फक्त असं ओढून काढून घ्यायचं आहे आणि एकदम क्लीनअप केल्यासारखाच ग्लो येतो. म्हणजे मी नॉर्मली कुठल्या कस्टमरला हे वॅक्स करते का ज्यांच्याकडं क्लीनअप फेशियल करायला वेळ नाही आहे, ते आल्या ते फक्त आयब्रोजसाठी आल्या ते तोपर्यंत हे वॅक्स गरम करून घेते आणि 10 मिनटात त्यांना फेसचं वॅक्स करून देते का जेणेकरून चेहऱ्यावर ग्लो पण येईल आणि आपले जे फेशियल हेअर असतात ते पण रिमूव्ह होतील. हे तुम्ही स्वतः घरी पण करू शकता किंवा पार्लरमध्ये जाऊन पण करू शकता, पण याची कसलाही साईड इफेक्ट वगैरे होत नाही. ह्या वॅक्सवर जरी मेन्शन केलेलं असलं ना का हे ऑल स्किन टाईपसाठी आहे, पण तरीसुद्धा ऑल स्किन टाईपसाठी हे वॅक्स नाही आहे. एक तर तुम्ही ऑइली स्किनवर करा किंवा ड्राय स्किनवर करा किंवा मॅच्युअर स्किनवर पण करू शकता, पण सेन्सिटिव्ह स्किनवर नाही करू शकत कारण आपण जेव्हा गरम वॅक्स लावतो किंवा ते ओढतं तेव्हा त्याच्यासोबत स्किन यायची पण शक्यता आहे. कारण हे मी ट्राय केलेलं आहे आणि माझ्या कस्टमरला खरंच चटका बसला होता. तेव्हापासून मी सेन्सिटिव्ह स्किनवर हे वॅक्स वापरत नाही. मी स्वतः वापरते. कस्टमरच्या पण जर चेहऱ्याला गरज आहे त्या वॅक्सची का ज्यांना खूप जास्त फेशियल हेअरचा प्रॉब्लेम आहे त्याच कस्टमरसाठी मी हे वापरते. नाहीतर मग सेन्सिटिव्ह स्किनवर हे वॅक्स मी अजिबात वापरत नाही. हे कस्टमरला मी दाखवत होते, जे समोर बसले होते ते त्यांना दाखवत होते का हे बघा किती बारीकच्या बारीकमधला केस निघून जातो आहे आणि काही त्रास पण नाही होते. ज्यांना असं वाटतं ना का रेडनेस येईल किंवा काही साईड इफेक्ट होतील तर कसलाच काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर मी हे समोर कस्टमर बसलेले होते आणि त्यांच्यासमोर मी हे वॅक्स केलं. तसं तर माझ्या अंजली ब्युटिशियन चॅनलवर हे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, पण आता हे माझं नवीन चॅनल आहे त्याच्यामुळं मी नवीन सुरुवात म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला पण काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि माझे काही कस्टमर असे पण आहेत ज्या टीनेज मुली आहेत किंवा कॉलेज गर्ल आहेत ज्यांचे आयब्रोज किंवा अप्पर लिप्स पण मी ह्या वॅक्सनीच करते. ज्यांना खूप हेवी म्हणजे खूप दाट ग्रोथ आहे, वॅक्सला खूप त्रास होतो थ्रेड करताना, तेव्हा मी वॅक्सचाच वापर करते. आणि आता मला सवय झाली आहे आयब्रोज वगैरे कस्टमरचे वॅक्सने करायची. पण तुम्ही जर नवीन असताल तर लगेच आयब्रोज किंवा अप्पर लिप्स ट्राय करू नका. तुम्ही 1-2 वेळेस फक्त फेशियल हेअर म्हणजे जे साईड ब्लॉक्सचे हेअर आहेत तेच काढा आणि जेव्हा तुम्हाला 2-3 वेळेस वाटेल का आता आम्हाला वॅक्स लावायची ओढायची प्रॅक्टिस झाली आहे तेव्हाच त्या आयब्रोजवर ट्राय करा. नाहीतर लगेच नवीन बघून करताल आणि वाढवा होईल. एकदम क्लीनअप सारखा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. आणि वॅक्स कंप्लीट झाल्यानंतर मी इथं ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे. जर कंपल्सरी नाही का प्रत्येकाने ॲलोवेरा जेल लावले पाहिजे. जर तुमच्याकडं टोनर असेल किंवा ॲलोवेरा जेल असेल, जे पण काही आहे, वॅक्स झाल्या तुम्हाला ते लावायचं आहे. आणि वॅक्स झाल्यानंतर साबण वगैरे काही चेहऱ्याला लावायचा नाही आहे, निदान 2 तास तरी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा. आणि वॅक्सविषयी अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.